हॅलो स्टुडंट्स, मी धनश्री आज विद्यालयामध्ये तुमचं खूप 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 स्वागत करते. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर म्हणजेच संगणक आणि चॅप्टरचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड. तर या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत पेज लेआउट टॅब. या आधी आपण पाहिलं की मायक्रोसॉफ्ट वर्डचे काय उपयोग आहेत. शिवाय दोन टॅब ऑलरेडी आपण शिकलो, होम टॅब आणि इन्सर्ट टॅब. तर या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत पेज लेआउट टॅब. ओके, तर पेज लेआउट टॅब मध्ये काय असू शकते? बरोबर, तर पेज लेआउट टॅब मध्ये पेज रिलेटेड सगळे ऑप्शन्स आपल्याला मिळतील. तर चला सुरू करूया. पहिल्यांदा आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करायचं आहे. ऍक्च्युली वर्ड 2007 मध्ये पेज लेआउट टॅब हे नाव असतं आणि वर्ड 2019 मी यूज करते. तर यात लेआउट हे या नावानं पेज लेआउट टॅब आहे. तर याचे फंक्शन काय असते? ऍक्च्युली पेज लेआउट म्हणजे हे जे आपलं पेज आहे, व्हाईट स्पेस, हे आहे आपलं पेज, मायक्रोसॉफ्ट वर्डचं पेज. तर या पेजवरती आपण जे काही करू आणि या पेज रिलेटेड जे आपले सेटिंग्स असतात ते या पेज लेआउट टॅब मध्ये असतात. इथे एक सॅम्पल टेक्स्ट मी टाईप करते. तर पेज लेआउट मध्ये आपल्याला काही ऑप्शन्स मिळतात. पहिला ऑप्शन आहे मार्जिन्स. तर मार्जिनचा अर्थ काय असतो? मार्जिन म्हणजे जसं आपण वहीत ज्यावेळी आपल्या लिहितो, कोणत्याही वहीत तुम्ही प्रश्नोत्तरी लिहिता किंवा कोणताही एस्से निबंध लिहिता, तर तुम्ही पाहू शकता की रेड लाईनच्या मार्जिन्स असतात. ओके, तर त्या मार्जिन्स आपण इथं वर्ड डॉक्युमेंट मध्ये सुद्धा सेट करू शकतो. आणि इथे मार्जिन मध्ये ऑलरेडी सेट मार्जिन्स आहेत. तर हे जे मार्जिन्स आहेत, जे टॉप, बॉटम, लेफ्ट, राईट अकॉर्डिंग टू, म्हणजे अप साइड, डाऊन साइड आणि डावी आणि उजवी साइड या हिशोबाने असते. तर हे जे मार्जिन्स आहेत हे कशावरून आपल्याला समजतं? तर इथे आपण रुलर पाहूया. हे आहेत रुलर. याला म्हणतात हॉरिझॉन्टल रुलर आणि याला म्हणतात, डाव्या बाजूला जो दिसतोय त्याला म्हणतात व्हर्टिकल रुलर. तर रुलरचा अर्थ असा की आपली जी मेजरमेंटची जी पट्टी असते, ज्याच्यावरून आपण सेंटीमीटर, इंच हे सगळं मेजर करतो, सेम या रुलरचं तेच काम आहे. तर त्यासाठी आपण इथे असं ड्रॅग करून सुद्धा याचं मार्जिन चेंज करू शकतो. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर असे डाग आहेत. आणि जर आपल्याला मार्जिन चेंज करायचे असेल तर इथे समजा मी नॉर्मल केलं, तर नॉर्मल मार्जिन मध्ये इथे टॉप आपल्याला 2.54 सेंटीमीटर आहे, बॉटम 2.54 सेंटीमीटर, लेफ्ट 2.54 सेंटीमीटर आणि राईट 2.54 सेंटीमीटर. तर हे जो डार्क एरिया जो तुम्हाला दिसतोय, हा जो डार्क एरिया आहे, इथे तुम्ही पाहू शकाल की हे 2.54 सेंटीमीटर आहे. तसेच इथे सुद्धा आपल्याला मार्जिन पाहायला मिळते. व्हर्टिकल म्हणजे टॉप बॉटम मार्जिन पण तुम्हाला पाहायला मिळते. तसेच इथे वेगवेगळ्या सेटिंग आहेत. आता जर समजा तुम्हाला आपल्या इच्छेनुसार जर मार्जिन सेट करायचं असेल तर कस्टम मार्जिन्स मध्ये जाऊया. तिथे तुम्हाला मार्जिन्स मिळतील. आता सपोज आपल्याला इथे
1.50 सेंटीमीटर, इथे पण 1.50 आणि इथे 1 सेंटीमीटर. तर असे मार्जिन मी सेट केले. तर बघू काय होतंय. तर इथे ऑटोमॅटिक जे रुलर्सचे जे डार्क साइड आहे ती कमी होईल. ही डार्क साइड दाखवते ऍक्च्युली की किती सेंटीमीटर तुम्ही मार्जिन ठेवले. ओके. तसेच या कस्टम मार्जिन मध्ये तुम्हाला आणि एक ऑप्शन मिळतो, ओरिएंटेशन. आता ओरिएंटेशन म्हणजे काय असतं? ओरिएंटेशन म्हणजे पेजचं लुक. जसं पेज आपल्याला जर उभा उभी पेज बघायचं असेल तर त्याला म्हणतात पोर्ट्रेट ओरिएंटेशन, आणि आपल्याला जर आडवं पेज पाहायचं असेल तर त्याला म्हणतात लँडस्केप. तर या दोन्ही ओरिएंटेशनचा उपयोग जसं की जर तुम्हाला बॅनर वगैरे बनवायचा असेल तर त्यावेळी तुम्ही लँडस्केप ओरिएंटेशन यूज करता, आणि नॉर्मली ज्यावेळी तुम्ही नॉर्मल डॉक्युमेंट करता त्यावेळी पोर्ट्रेट करता. तर याच्यासाठी आपण एक वहीचं उदाहरण घेऊया. जर वहीत तुम्ही समजा ड्रॉइंग करत असाल, समजा आपली ड्रॉइंग कॉपी आहे, तर त्यात ज्यावेळी तुम्ही ड्रॉइंग करता ते असतं लँडस्केप मोडमध्ये, आणि नॉर्मल ज्या वहीत तुम्ही प्रश्नोत्तरे वगैरे लिहिता ते असतं पोर्ट्रेट मोड. ओके. तर इथे आपण चेंज करून बघू लँडस्केप. तर तुम्ही पाहू शकता लँडस्केप केल्यानंतर याची जी रुंदी आहे ती वाढली आणि याची जी हाईट आहे ती कमी झाली. ओके. आणि काय ऑप्शन्स आहेत पाहू. पेजेस, इथं मिरर मार्जिन्स आहेत. मिरर मार्जिन्स म्हणजे सेम मार्जिन तुम्हाला नेक्स्ट पेज वरती पण मिळेल. अप्लाय टू होल डॉक्युमेंट म्हणजे एका डॉक्युमेंट मध्ये बरेचसे पेजेस असतात, त्या सगळ्या पेजेसना सेम तुम्हाला हे मार्जिन अप्लाय करायचंय का फक्त या पेजला तुम्हाला अप्लाय करायचंय, यासाठी हा सेक्शन आहे अप्लाय टू होल डॉक्युमेंट आणि द पॉइंट फॉरवर्ड. ओके. आता नेक्स्ट आहे पेपर. इथं पेपरची साईज आहे. पेपर साईज म्हणजे नॉर्मली अशा टाईपच्या साईज असतात, लेटर साईज किंवा एक्झिक्युटिव्ह स्टेटमेंट A3, A4, A5. तर कॉमन साईज असते A4 साईज. नॉर्मली जे प्रिंटरमध्ये पेपर वापरले जातात ते असतात A4 साईजचे पेपर्स. ओके. हे पेपर साईज म्हणजे प्रिंटरमध्ये जे पेपर्स असतात त्याच्यावरती प्रिंट करण्यासाठी आपल्याला इथे वर्ड मध्येच पेपर साईज सेट करावी लागते. तर इथे A4 पेक्षा A3 ही मोठी साईज असते, आणि लेटर साईज आणि A4 साईज ऑलमोस्ट सेम असते. विड्थ हाईट तुम्ही इथं स्पेसिफाय करू शकता. लेआउट, कंटिन्युअस, न्यू कॉलम, न्यू पेज हे लेआउट करू शकता. हेडर फुटर, डिफरंट, ऑड अँड इव्हन हे हेडर फुटर आपण ऍड करू शकतो. तर हेडर आणि फुटर काय असतं, आपण इन्सर्ट टॅब पाहिलेली, पण इन्सर्ट टॅब मध्ये मी हेडर आणि फुटर दाखवलं नव्हतं, कारण की इथे पेज लेआउट ज्यावेळी दाखवणार त्यावेळी हेडर फुटर दाखवल्यावरती तुम्हाला जास्त चांगलं समजेल. तर इन्सर्ट हेडर. हेडर म्हणजे प्रत्येक पेजवर, जसं तुम्ही काही बुक्स पाहता तर त्या बुक्सवर प्रत्येक पेजवर वरती चॅप्टरचं नाव असतं. ओके. आणि खाली फुटर म्हणून पेज नंबर असतो, तर ते आपण ऍड करू शकतो. इथे समजा जर मी लिहिलं आस विद्यालय, तर हा आहे आपला हेडर. तुम्ही बघू शकता हा लाईट कलर मध्ये आला, कारण की हा प्रत्येक
पेज वरती येणार. हे बघा, हे नेक्स्ट पेज आहे. यात ऑटोमॅटिक हा हेडर आला. हे पण नेक्स्ट पेज आहे. आता आपण फुटर ऍड करू. फुटर मोस्टली नंबर असतो, पेज नंबर असतो. तर इन्सर्ट फुटर. इथे पेज नंबर आपण ऍड करू. हे पण लाईट आलं. तर नेक्स्ट. आता इथे पेज नंबर तुम्ही पाहू शकता, सगळ्यावरती 111 पेज आले. तर इथे फुटर मध्ये तुम्ही सेटिंग करू शकता. एडिट फुटर. तर एडिट फुटर मध्ये ऍक्च्युली ज्यावेळी वर्ड 2007 आपण करतो त्यात फुटर मध्येच पेज नंबर असतो. पण इथे तुम्ही पेज नंबर साठी वेगळा ऑप्शन तुम्हाला मिळतो. तर हा पेज नंबर साठी ऑप्शन यूज करू शकता. तर पेज नंबर तुम्हाला कुठे ठेवायचा आहे, टॉप ऑफ अ पेज, बॉटम ऑफ पेज का पेज मार्जिन्स मध्ये, तर हे तुम्ही कस्टमाइज करू शकता. तर आपण बॉटम ऑफ पेज करू. तर तुम्ही पाहू शकता हा फुटरच आहे, पण इथं जस्ट पेज नंबर एक वेगळा ऑप्शन आपल्याला दिलेला आहे. तर पेज नंबर तुम्ही पाहू शकता, हे ऑटोमॅटिक पेज नंबर्स चेंज होतात. ओके. तर अशा पद्धतीनं हेडर फुटर आपण करू शकतो. आणि ओरिएंटेशन साइज आपण या मार्जिन्स मध्ये कस्टम मध्येच पाहिलं. लाईन नंबर्स आपण देऊ शकतो. लाईन नंबर्स इथे आपण ऍड करू शकतो. अशा पद्धतीनं लाईन्स मिळतील. ओके. ब्रेक्स बद्दल आपण नंतर बोलू, कारण ब्रेक्स हा मोठा विषय. पेज ब्रेक असतो, लाईन ब्रेक असतो आणि कॉलम ब्रेक्स असतो. तर ऍक्च्युली कॉलम मध्ये तुम्ही जसं आपण न्यूजपेपर मध्ये किंवा मॅगझिन मध्ये कॉलम्स मध्ये टायपिंग बघतो, तसं टायपिंग आपण करणार आहे. त्यावेळी तुम्हाला कॉलम पार्ट हा समजेल. आणि अशा पद्धतीनं पेज लेआउट मध्ये हे सगळे तसेच इंडेंट आहे. इंडेंट म्हणजे इथे आपण इंडेंटचं व्हॅल्यू चेंज करून बघू. तर याला म्हणतात इंडेंटेशन. म्हणजे मार्जिन पासून टेक्स्ट पर्यंतच्या स्पेसला म्हणतात इंडेंटेशन. तर इथे लेफ्ट राईट इंडेंट देऊ शकतो, स्पेसिंग देऊ शकतो, बिफोर आफ्टर. हे आपण स्पेसिंग अशा रीतीने आपण थोडेफार चेंजेस हे पेज लेआउट टॅब मधून करू शकतो. ओके. हे आहे वर्ड 2007 चं पेज लेआउट टॅब. इथे तुम्हाला पाहायला मिळेल मार्जिन्स आहेत. तर पेज लेआउट टॅब मध्ये असे ग्रुप्स असतात: पेज सेटअप, पॅराग्राफ, पेज बॅकग्राऊंड, अरेंज, थीम्स, हे सगळे ग्रुप्स आहेत. तर हे वर्ड 2007 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर आज आपण काय शिकलो? आज आपण पाहिलं पेज लेआउट टॅबने आपण कसे मार्जिन सेट करू शकतो. आणि तसेच ओरिएंटेशन पाहिलं. 2 टाईपचे ओरिएंटेशन आहेत, पोर्ट्रेट आणि लँडस्केप. तर अशा पद्धतीने आपण नेक्स्ट पण पेज लेआउटचा उपयोग करून कॉलम रायटिंग वगैरे करणार आहे. सो नेक्स्ट सेशन पण पाहत राहा. थँक्यू.